नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर इयत्ता 10वीचा 9 मार्च 2026 रोजी होणारा जो मॅथ्सचा सेकंड जो पार्ट 2 पेपर आहे, म्हणजे जॉमेट्रीचा जो पेपर आहे सेमी इंग्लिश मीडियमचा, तर तो कशाप्रकारे बोर्डाच्या परीक्षेत लिहायचा आहे आणि त्यासाठी कोणत्या प्रश्नाला किती मार्क्स असणार आहेत आणि बोर्डात महत्त्वाचे प्रश्न बोर्डाला कोणते विचारणार आहेत, ते सर्व ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. तर तुमचा एकूण जो जॉमेट्रीचा पेपर असणार आहे तो एकूण 40 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यासाठी तुम्हाला 2 तास हा कालावधी देण्यात येणार आहे. तर जो प्रश्न क्रमांक जो तुमचा पहिला असणार आहे तो पहा. एकूण जो असणार आहे तो 8 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक पहिला ए जो असणार आहे तो तुमचा 4 मार्क्ससाठी असणार आहे, जो चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स. त्याचं फक्त तुम्हाला ऑप्शन आणि त्याचा आन्सर लिहायचा आहे. हे 4 मार्क्ससाठी MCQ बेस्ड हा क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर पहा, क्वेश्चन नंबर जो 1B असणार आहे तो तुमचा सॉल्व द फॉलोविंग सब क्वेश्चन्स. तो देखील 4 मार्क्ससाठी असणार आहे आणि त्यामध्ये तुमचं काय असणार आहे, ऑप्शन वगैरे काय नसणार आहेत, त्यामुळे एक मार्क्सचे क्वेश्चन सोपे असणार आहेत. तर अशा प्रकारे बघा, द गिवन कोऑर्डिनेट्स आर P4 4 5 अँड Qचं -1 6 दिले. तर डिफरन्स बिटवीन द एबिस्कस इज इक्वल टू, तर काय दिलेलं आहे आपल्याला, x2 - x1. तर 4 -1 म्हणजेच प्लस झालेलं आहे 5. ॲज अ रिझल्ट द डिफरन्स इन देअर एबिस्कस इज 5. हे 1 मार्क्सचा सोपा प्रश्न असणार आहे. त्यानंतर सेकंड वन देखील 1 मार्क्सचा असणार आहे. पहा, साइन थिटा इज इक्वल टू AB अपॉन AC अँड टॅन थिटा इज इक्वल टू AB अपॉन BC. तर त्यानंतर तिसरा पाहू शकता, द 3 अँगल्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल्स आर 100 degree, 60 degree, 70 degree. Let the fourth angle be x degree. Since the sum of the angles of the quadrilateral is 360 degree, तर सगळ्यांची बेरीज 360 येते आणि x म्हणजेच आपण मांडलेला आहे की फोर्थ अँगल विल बी एक्स डिग्री. तर एक्सचं काय येणार, तर 130 डिग्री येणार आहे. द कोऑर्डिनेट्स ऑफ DAB इज इक्वल टू 6 -1 म्हणजे 6 + 1 झालं 7. तर अशा प्रकारे एक मार्क्सचे सोपे प्रश्न असणार आहेत. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हे मार्क्स सोडवलेले आहे. तर आपण पाहिला जो क्वेश्चन नंबर जो 1 असणार आहे तो एकूण 8 मार्क्सचा, ज्यामध्ये 4 मार्क्सचे MCQ आणि 4 मार्क्सचे एका वाक्यात एक छोटे असणारे 1 मार्क्सचे क्वेश्चन्स सॉल्व द फॉलोविंग सब क्वेश्चन्स. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, जो तुमचा क्वेश्चन नंबर 2A असणार आहे तो एकूण 4 मार्क्ससाठी असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर कम्प्लीट अँड राईट एनी 2 ॲक्टिव्हिटीज फ्रॉम द फॉलोविंग. तर एनी 2 ॲक्टिव्हिटीज करायचे 3 येणार आहेत. तर तुम्ही ही डायग्राम पेन्सिलनेच काढायचे पाहू शकता. जशी प्रश्नपत्रिकेमध्ये दिली आहे तशीच तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये काढायची आहे पेन्सिलने. आणि तुम्हाला काय करायचं आहे, तर जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे ती व्यवस्थित अगदी स्टेप्स तिथेच असणार आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये. फक्त तुम्हाला हे जे ब्लँक्स बॉक्सेस दिलेले आहेत तिथे आन्सर फिल करायचं आहे. तर पाहू शकता, फ्रॉम द फिगर BC इज इक्वल टू दिलेला आहे तिथं 40 मीटर. त्यानंतर अँगल ACB किती आहे, तर 60 अंश आहे. त्यानंतर पाहू शकता टॅन 60 इज इक्वल टू AB अपॉन BC. आणि त्यानुसार व्यवस्थित अगदी जे स्क्वेअर रूट आहे ते रूटमध्ये √3 असणार आहे, AB अपॉन 40. तर ABची काय येणार आहे व्हॅल्यू, 40 √3 येणार आहे. आणि हे एकक लिहायला अजिबात विसरायची नाही आणि लास्टचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे, बॉक्समध्ये ते फिलअप करायचं आहे. तर अशा प्रकारचं तुम्हाला काय करायचं आहे, तर 2 मार्क्सचा प्रश्न असणार आहे. त्यानंतर सेकंड बघा कृती, रेडिया ऑफ द फ्रस्टम इज 15 सेंटीमीटर अँड 7 सेंटीमीटर. स्लॅन्ट हाईट ऑफ द फर्स्टम इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. टोटल सरफेस एरियाचं सूत्र काय आहे पहा, पाय ब्रॅकेटमध्ये राऊंड ब्रॅकेटमध्ये R1² प्लस R2² प्लस राऊंड ब्रॅकेटमध्ये R1 प्लस R2 आणि L असणार आहे. म्हणजे स्टेज काय असणार आहे, तर L ही लेंथ असणार आहे. व्यवस्थित अगदी तुम्हाला काय करायचं आहे, हाईट असणार आहे. त्या फक्त तुम्हाला सूत्रामध्ये ह्या किमती घालायच्या आहेत आणि त्याचं उत्तर हे काढायचं आहे. आणि शेवटला एकक लिहायला विसरायची नाही. जर तुम्ही नाही लिहिला तर तुमचा अर्धा मार्क्सचा जाऊ शकतो. तर एकूण 2 कृती आपण क्वेश्चन नंबर 2A मधल्या पाहिल्या. त्यानंतर पहा, क्वेश्चन नंबर 2B असणार आहे तो तुमचा सॉल्व एनी 4 सब क्वेश्चन्स फ्रॉम द फॉलोविंग. आणि हा असणार आहे 8 मार्क्ससाठी असणार आहे. एनी 4 सोडवायचे आहेत. किती देणार आहेत, 5 देणार आहेत आणि 4 सोडवायचे आहेत.
तर 2-2 मार्क्सचे क्वेश्चन्स तुम्ही पाहू शकता. गिवन XY इज इक्वल टू 10 सेंटीमीटर आणि LT इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. Congruent tangent segments are those drawn from exterior point to a circle. Thus, XY is equal to X, Z is equal to 10 centimeter. Similarly, LT is equal to TZ is equal to 4 centimeter. तसंच XT is equal to XZ minus TZ. तर 10 वजा 4 6 सेंटीमीटर. Hence, the length of the XT is 6 सेंटीमीटर असणार आहे. सेकंड वन सुद्धा असणार आहे. 2 मार्क्ससाठी पाहू शकता. तुम्हाला ह्या ज्या डायग्राम्स मी दिलेल्या आहेत त्या पेन्सिलनंच अशा ड्रॉ करायच्या आहेत विथ द हेल्प ऑफ स्केल. इन द फिगर ABC जो ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल, AC इज द लॅडर अँड AB इज द पोल. सो द डिस्टन्स बिटवीन द फूट ऑफ अ लॅडर अँड पोल इज BC. अकॉर्डिंग टू द पायथागोरस थेरम, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस इज इक्वल टू AC स्क्वेअर. हे पायथागोरस थेरमनुसार येतं आणि त्यामध्ये फक्त जस्ट पुट अप व्हॅल्यूज अँड वी हॅव कॅल्क्युलेटेड BC इज इक्वल टू 10 स्क्वेअर रूट इन द स्क्वेअर रूट 7 हे उत्तर येणार आहे. आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे तर इथं सेंटीमीटर लिहायला विसरायचे नाही. त्यानंतर पाहू शकता जो थर्ड असणार आहे तो देखील 2 मार्क्ससाठी सोडवलेला आहे. अगदी व्यवस्थित गिवन पॉईंट्स दिलेले आहेत. त्यानंतर आपल्याला काय काढायचं तर यामध्ये स्लोप काढायचा आहे. ऑफ द GKचा स्लोपचा फॉर्म्युला काय पाहू शकता, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. तर हा देखील आपण पाहिलेला आहे. एकूण तुमचा क्वेश्चन नंबर जो 2B होता तो एकूण 8 मार्क्ससाठी पाहिलेला आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, जो तुमचा क्वेश्चन नंबर 3 असणार आहे, एक कम्प्लीट अँड राईट एनी वन ॲक्टिव्हिटी. तर हा प्रश्न 3 मार्क्ससाठी असणार आहे आणि कोणती 2 तुम्हाला ॲक्टिव्हिटी देणार, त्यापैकी एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. तिथे तुम्हाला व्यवस्थित स्ट्रक्चर हे आहे असं दिलेलं आहे. फक्त तिथं ब्लँक्स हे बॉक्सेस येणार आहेत आणि तिथं जस्ट तुम्हाला तुमचा आन्सर फिल करायचा आहे विथ द हेल्प ऑफ दिस एक्झाम्पल. तर इथं पाहू शकता स्लोप ऑफ द लाईन AB. तर तिथं काय येणार आहे, पहिल्या बॉक्समध्ये 1 मायनस मायनस 1 आणि खालच्या बॉक्समध्ये 0 मायनस मायनस 1 ब्रॅकेटमध्ये. तर इथं पाहू शकता 2 1 2 1 आणि स्लोप ऑफ द BC इज इक्वल टू 2 येणार आहे. देअरफॉर स्लोप ऑफ द लाईन AB इज इक्वल टू स्लोप ऑफ द लाईन BC अँड B इज द कॉमन पॉईंट. पॉईंट्स ABC आर कोलिनियर. तर एवढं सोडवलं तर 3 पैकी 3 तुमचे मार्क्स मिळणार आहेत. जर यातील एक जरी उत्तर तुम्ही बॉक्सेसमधलं लिहायचं चुकलं तर तुमचा 1 मार्क्स जाणार आहे. त्यामुळे व्यवस्थितच अगदी हे बॉक्सेस फिलअप करायचे आहेत. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 3B असणार आहे तो सॉल्व्ह एनी 2 सब क्वेश्चन्स फ्रॉम द फॉलोविंग. तर हा 6 मार्क्सचा क्वेश्चन असणार आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत. 3-3 मार्क्ससाठी असणार आहेत आणि एकूण हा 6 मार्क्सचा प्रश्न पाहू शकता. एनी 2 फ्रॉम द 4 देणार आहेत आणि त्यातले 2च सोडवायचे आहेत. तर हा देखील लेंदी क्वेश्चन्स तुम्हाला व्यवस्थित अगदी सोडवायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला काय देणार नाही तर स्ट्रक्चर देणार आहे. ॲक्टिव्हिटीमध्ये कसं दिलं तर तिथं स्वतः व्यवस्थित स्टेप्स वाईज हे उत्तर हे तुम्हाला लिहायचं आहे. तर इथं पाहू शकता. आपण पाहूया. कन्सिडर जो ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल XZY, त्याच्यामध्ये RZ जो आहे ती काय आहे तर ॲज द बिल्डिंग अँड XR जी आहे ती काय आहे तर flag and Y is the ground point from which the elevation angles are to be measured. So RZ is equal to 25 meter, angle XY आणि Z जो असणार आहे तो 60 डिग्री अँड अँगल RYZ जो असणार आहे तो किती असणार आहे 30 डिग्री. नाव इन ट्रायंगल RYZ, RZ upon YZ is equal to tan 30 डिग्री and 25 upon YZ is equal to 1 upon root 3 येणार आहे. YZ is equal to 25 रूट स्क्वेअर रूटमध्ये काय येणार आहे 3 येणार आहे आणि त्याच्यामध्ये m मीटरमध्ये असणार आहे. अल्सो तर ह्याच्यामध्ये इन ट्रायंगल XYZ ह्याच्यामध्ये 2 ट्रायंगल्स आहेत पाहू शकता तुम्ही, XYZ आणि आपण कुठला पाहिला RYZ पाहिला. आणि तसंच तुम्हाला XYZचं देखील किंमत काढायची आहे. XRची किंमत इथे निघते इथं ह्याची किंमत निघते तुमची XRची किंमत आपल्याला काढायची आहे. त्यामुळे व्यवस्थित अगदी ते कसं सोडवलेलं पाहू शकता व्हिडिओ पॉज करून. आणि त्याची ॲज अ रिझल्ट द फ्लॅग्स हाईट इज 50 मीटर्स. जर तुम्ही इथं सेंटीमीटर्स लिहिलं तर तुमचा अर्धा मार्क्स जाणार आहे, कारण जे तुम्हाला युनिट्स किंवा एककं दिलेलं आहे ते मीटर्समध्ये आहेत आणि तेच तुम्हाला योग्य असं जे एकक वापरले तेच वापरून लिहायचं आहे. जर कन्वर्ज करून लिहा म्हटलं तरच सेंटीमीटर मध्ये करून लिहायचं आहे. एनिवाईज जे तिथे एकक वापरलं आहे तेच तुम्हाला वापरायचं आहे.
आहे. हा 3 मार्क्सचा क्वेश्चन आपण पाहिला. त्यानंतर पहा आणि त्यातला सोडवायचा आहे क्वेश्चन नंबर 3B मधला आपण पाहत आहोत. 3 मार्क्सचा क्वेश्चन्स परत आपण डायग्राम अगदी प्रश्नपत्रिकेत कशी दिली आहे तशी व्यवस्थित काढलेली आहे. विथ रिप्रेझेंटिंग देअर नेम्स A, B, C, D अँड P, Q अँड त्याचं C आणि Qचं अंतर 10 सेंटीमीटर आणि D आणि Cचं D आणि Cचं अंतर 14 सेंटीमीटर दिलेलं आहे. तर फ्रॉम द फिगर ABCD इज द रेक्टँगल. पाहू शकता ABCD इज अ रेक्टँगल इन्स्क्राइब्ड इन द सेमीसर्कल विथ अ सेंटर O. एरिया ऑफ अ रेक्टँगल ABCD इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड. तर लेंथ इंटू ब्रेड म्हणजे क्षेत्रफळ काय असते आयताचे तर लांबी गुणुले रुंदी. तर व्यवस्थित अगदी त्याचं निघणार आहे. आणि द रेडियस ऑफ द सेमीसर्कल PAQB 10 सेंटीमीटर दिलेले आहे. एरिया ऑफ सेमीसर्कल PABQ इज इक्वल टू 1/2 पाय स्क्वेअर. तर त्याची काय एरिया निघालेला आहे पाहू शकता व्यवस्थित अगदी 157.14 सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये लिहिलेला आहे. आणि एरिया ऑफ द शेडेड रिजन मायनस एरिया ऑफ द सेमीसर्कल PABQ मायनस एरिया ऑफ अ रेक्टँगल ABCD. तर जे आपल्याला 157 आपण आणि 157.14 सेंटीमीटर स्क्वेअर आणि 98 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजेच एरिया ऑफ अ रेक्टँगल आणि एरिया ऑफ सेमीसर्कल मायनस एरिया ऑफ अ रेक्टँगल काढल्यानंतर आपल्याला शेडेड रिजनचं काय मिळणार आहे तर तिथं एरिया मिळणार आहे. आणि किती येणार आहे तो 59.14 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच काय करायचं आहे तर ह्या शेडेड रिजनचा एरिया किती असणार आहे तर आपल्याला काढायचं आहे. कसं तर एरिया ऑफ अ सेमीसर्कल. तर एरिया ऑफ सेमीसर्कल PABQ आणि त्याच्यानंतर एरिया ऑफ अ रेक्टँगल. तर एरिया ऑफ अ रेक्टँगल आणि याचं पहिल्यांदा काढायचं आणि त्यानंतर एरिया ऑफ अ सेमीसर्कल रेडियस ऑफ अ सेमीसर्कल काढायचं आणि त्याच्यातून हे शेडेड रिजन काय करायचं काढण्यासाठी तो काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर रेडियस ऑफ अ सेमीसर्कल मायनस द एरिया ऑफ अ सेमीसर्कल मायनस द एरिया ऑफ अ रेक्टँगल. तर इथं पाहू शकता तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित अगदी पॉईंट स्टेप्स वाईज उत्तर सोडवलेलं आहे. आणि जर असंच उत्तर जर तुम्ही सोडवलं तरच तुम्हाला 3 पैकी 3 मार्क्स हे मिळणार आहेत. एनिवेज यू विल लूज युअर मार्क्स. त्यानंतर पाहू शकता क्वेश्चन नंबर जो 4 असणार आहे तो तुमचा असणार आहे हॉट क्वेश्चन्स किंवा चॅलेंजिंग क्वेश्चन्स असणार आहे. आणि हा क्वेश्चन्स यामध्ये सॉल्व एनी 2 सब क्वेश्चन्स फ्रॉम द फॉलोइंग 8 मार्क्ससाठी असणार आहे. पाहू शकता 2 सोडवायचे आहेत यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. तर इथं पाहू शकता गिवन कॉर्ड दिलेले आहे PQ अँड टँजंट म्हणजे त्याची स्पर्शिका टँजंट AB. तर अँगल Q इज इक्वल टू QDB. तर 50 डिग्री दिलेला आहे. अल्टरनेट इंटिरियर अँगल्स आहेत. त्यानंतर जो ADB दिलेली इज अ टँजंट ॲट पॉईंट D अँड CD इज अ सर्कल रेडियस. तर सर्वप्रथम जी तुम्हाला फिगरमध्ये दिलेलं आहे ते गिवन मध्ये लिहायचं. काय अँगल दिला असेल किंवा काय रेडियस किंवा टँजंट काही दिले असेल त्यांची मापं दिली असतील किंवा त्या अँगलचं किती अंश दिलं आहे ते पहिल्या स्टेप्समध्ये लिहायचं. त्यानंतर पहा आपल्याला काय काढायचं आहे तर यावरून CDQचं काढलेलं आहे पाहू शकता. टँजंट थेरमवरून काढलेलं आहे 40 डिग्री आलेलं आहे. त्यानंतर हे परपॅन्डिक्युलर कॉर्ड असल्यामुळे व्यवस्थित अगदी इथं कशा प्रूव्ह केलेले पाहू शकता. ॲज बाय सास क्रायटेरिया ऑफ अ कॉंग्रुअन्स सम ऑफ द इंटेरियर अँगल्स इन अ ट्रायंगल इज 180 डिग्री. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे तर अँगल PDQ काढायचा आहे जो 80 डिग्री सेल्सिअस येतो. 80 डिग्री आहे. आणि व्यवस्थित अगदी तुम्हाला हे व्यवस्थित या स्टेप्सचा वापर करून तुम्ही हे उत्तर लिहू शकता. त्यानंतर पहा हा 4 मार्क्सचा क्वेश्चन होता पहिला. आणि सेकंड जो सुद्धा असणार आहे तो 4 मार्क्सचा असणार आहे जो हॉट क्वेश्चन्समध्ये विचारला जातो. एकूण 8 मार्क्स हे तुमचं हॉट क्वेश्चन्स किंवा चॅलेंजिंग क्वेश्चन्स हे असतात. द रेडियस ऑफ अ मेटॅलिक स्पियर R इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. द रेडियस ऑफ अ वायर इज इक्वल टू 6 मिलीमीटरमध्ये दिले. त्यामुळे सर्वप्रथम मिलीमीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे आपल्याला. तर इथं पाहू शकता 1 सेंटीमीटर म्हणजे किती 10 मिलीमीटर. लेट H be the length wire is created by a melting a spherical. Volume of a wire is equal to volume of a sphere. तर पाहू शकता व्हॅल्यूम ऑफ वायर काय पाय R1 स्क्वेअर H आणि इज इक्वल टू स्पिअरचं काय आहे तर 4/3 पाय R क्यूब.
तर व्यवस्थित अगदी दोन्ही जे फॉर्म्युले आहेत त्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत आणि आपल्याला काय करायचे तर ते वायरची लेंथ काढायची आहे आणि हे जे सूत्र आहेत ते लिहायला विसरायचे नाहीत. व्हॅल्यूम ऑफ वायर अँड व्हॅल्यूम ऑफ अ स्पियर आणि त्यावरून फक्त जस्ट तुम्हाला व्हॅल्यूज पुटअप करून ते उत्तर आहे काय करायचे लेंथ वायरची काढायची. आणि हा जो हॉट क्वेश्चन्स आहे तो एकूण 4 मार्क्सला विचारलेला आहे. पहा खूप सोपा आहे. जर तुम्हाला ह्या जर फॉर्म्युलाज माहीत नसतील तर तुम्ही काय करा तर तुम्ही हा सोडवू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक जो तुम्हाला जॉमेट्रीच्या हे चॅप्टर्स आहेत त्यातली प्रत्येक ह्याच्यातले काय पाहिजे तर फॉर्म्युलाज पार्टच असले पाहिजेत आणि कुठे कोणता वापरायचं ते व्यवस्थित अगदी तुम्ही ते वापरायचं आहे आणि तरच तुम्हाला मार्क्स हे मिळून जाणार आहे. त्यानंतर पहा जो तुमचा क्वेश्चन नंबर 5A असणार आहे तो देखील तुमचा 3 मार्क्ससाठी असणार आहे. यामध्ये सॉल्व एनी वन ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स 2 देणार आहेत, 1 सोडवायचा आहे. हा देखील ओपन एंडेड किंवा क्रिएटिव्ह क्वेश्चन्स असणार आहे. तर यामध्ये देखील 3 मार्क्ससाठी असल्यामुळे विद्यार्थी काय करतात थोडंसं ह्यामध्ये विद्यार्थ्यांना टेन्शन येतं. तर पाहू शकता अशा प्रकारे जर तुम्ही उत्तर सोडवलं तर तुम्ही नक्कीच यामध्ये 3 पैकी 3 मार्क्स मिळवाल. सर्वप्रथम डायग्रॅम काढायची, गिवन लिहायचं काय दिलेलं आहे ते, त्यानंतर प्रूव्ह काय करायचं आहे ते आणि आपलं सुरुवात करायची की इन राईट अँगल ट्रायंगल कशापासून तुम्ही सुरुवात करणार तर या ट्रायंगलमध्ये पायथागोरसचा थेरम वापरायचा. मिड पॉईंट आहे आणि काय ते इक्वेशन्समध्ये फक्त व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत आणि आपल्याला प्रूव्ह करायचे की QR स्क्वेअर इज इक्वल टू 4 × PS स्क्वेअर मायनस PQ स्क्वेअर. खूप सोपा आहे पहा. 3 मार्क्ससाठी हा प्रश्न असणार आहे. त्यामुळे तुमचा जॉमेट्रीचा जो पेपर म्हणजेच मॅथ सेकंड पार्टचा जो पेपर असणार आहे तो अशा प्रकारे तुम्ही सोडवला तर तुम्ही नक्कीच यामध्ये 40 पैकी 40 मार्क्स हे नक्कीच घ्याल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा. थँक्यू सो मच.